नमस्कार मित्रांनो, जय हरी. आजचा उपाय आहे घरचा वैद्य या चॅनलवर. महारोग महारोग इतका मित्रांनो कठीण आहे. हे असं बोटावट पाणी निघतं, कधी कधी ही बोटं झडत जातात मागं, असे आकडे होतात. त्याला काही ठिकाणी महारोग म्हणतात, काही ठिकाणी रगतपिती म्हणतात. आपल्या आपल्या भागातले 17 नावं असू शकतात प्रत्येक गोष्टीला. तर ह्याच्यावर उपाय काय करायचा आहे ती सांगतो तुम्हाला. एकदम परफेक्ट उपाय. काय करायचं आहे, पांढरा पांघरा घ्यायचा आहे. पांढरा पांघरा आणि कारी बेट, कारी बोर, एक झुडपोरगी वनस्पती, तिला काटे असतात, हिरवे फळं येतात आणि पिकल्यानंतर लाल होतात आणि मध्ये तिचे बिया ह्याच्यासारख्या निघतात, शिवलिंगेच्या बियासारख्या 2-3 बिया असतात एका फळामध्ये. खायला गोड असते मित्रांनो ती वनस्पती. कारी बेट म्हणतात. आम्ही लहानपणी कारी बेट भरपूर खायचे. तर कारी बेटेचा पाला, अगर कारी बेटाच्या झाडाचे साल घ्यायचे आणि पांढरा पांघऱ्याची साल घ्यायची, ह्या दोन्ही संप्रमाणात चूर्ण करायचे मित्रांनो. त्याच्यामध्ये कल्प खडीसाखर टाकायची. कल्प खडीसाखर, काही ठिकाणी उंबराचा खडीसाखर म्हणतात. ह्या दोन्हीचं चूर्ण एकत्र करून साखर टाकून खडीसाखर तिन्हीचं अर्धा अर्धा किलो करून जर घेतलं, एक डोस जर घेतला त्याचा, महारोग असेल तुमचा, त्वचा रोग असेल, स्वायरेशीचा असेल, गचकरण असेल, भयंकरच्या भयंकर स्वाराशीस झालेला असेल आणि साऱ्या अंगावाटं नुसतं पाणी निघत असू द्या, एवढा एक डोस घेतला मित्रांनो एक महिनाभर, सर्व तुमची त्वचा रोग जाऊन एकदम त्वचा मुलायम आणि कांती येणार आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, महारोग आणि ही जी मुलं तुम्हाला बोट झड जाते ह्याची जखम, तर कारी बेट्याचा पाला वाटायचा आहे आणि त्या बोटावर जर लावला तर अवघ्या एका दिवसात त्याच्यातून पाणी निघालेलं बंद होतं मित्रांनो. ही रामबाण औषध आहे. फक्त वनस्पती तुम्हाला ओळखून घ्यायची. त्याचं नाव आहे कारी बोर, कारी बेट. आपल्या आपल्या भागातले मित्रांनो नाव अलग असू शकतात, तुम्ही ओळखून घ्यायचे. त्याचे वर्णन मी सांगितलेलं. त्याला काटे असतात, पानं असे बारीक निब्बर असतात, त्याच्यामध्ये 2-3 बिया असतात फळामध्ये, हिरव्यामध्ये हिरवं बी असतं, पिकल्यानंतर लाल होतं. ह्याचा जर वापर केला महारोग त्वचा रोगासाठी, तुमची सर्व प्रकारची किती त्वचा घाण राहू द्या, किती स्वराशीच राहू द्या, जटिलच्या जटिल किती औषध केलेत राहत नाही. फक्त ह्या दोन्हीचं चूर्ण संप्रमाणात करून जर घेतलं तुम्ही तर. आणि एकदा सांगतो, उंबरावती साखर, कल्पवती साखर घ्यायची. खडी साखर एक अलग असते. पांढऱ्या सागाचे पांढऱ्या ह्याचे, आता तुम्हाला नाव सांगितलं, त्याची साल घ्यायची. उंबराजावती आणि ह्याचे तूप, ही 4 वस्तू एकत्र काढतात. पांढरा पांघरा, पांढऱ्या पांघऱ्याची साल अर्धा किलो घ्या. कारी बोर ह्याचे पाल्याचं चूर्ण अर्धा किलो घ्या. अर्धा किलो खडीसाखर घ्या. अर्धा किलो गावरान गाईचं तूप घ्यायचं. 4 वस्तू आहे फक्त मित्रांनो. 4 वस्तू एकत्र करा, मिक्सिंग करा, मिक्सरवर भरडून घ्या. एका बरणीमध्ये ही सर्व पॅकिंग करून ठेवा. पॅकिंग करून ठेवता आणि रोज सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा तुम्ही 2-2 चमचे चूर्ण आपल्या आपल्या विवेक बुद्धीनं, आपल्या आपल्या वजन, आपल्या सण होईल त्या पद्धतीनं खाऊन घ्या. एक डोस घ्या तुम्ही फक्त अर्धा किलोचा. 100% मित्रांनो मी सांगितलेले हे रोग सर्व निघून जायला मदत होणार आहे. गॅरंटेड उपाय आहे. चला मित्रांनो, जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. लवकरच आपण अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या घरचा वैद्य ह्या चॅनलवर भेट घेऊ. जय हरी, जय धन्वंतरी भगवान.